नमस्कार सर. नमस्ते. नमस्ते. मला आपण कॉन्व्हर्सेशनला सुरुवात करताना फक्त तुमची ओळख, मॅडमची ओळख, तुम्ही काय करता, कुठे कामाला आहात हे सांगा आणि मग आपण तिथनं आपल्या कॉन्व्हर्सेशनची अजून सुरुवात करूया. काय होतंय बघूया. ओके. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव सागर पाटील आहे. माझी मिसेस रुपाली पाटील. आम्ही दोघेही इंजिनियर्स आहोत बाय एज्युकेशन आणि वी बोथ आर वर्किंग विथ इन्फोसिस टेक्नॉलॉजीज. वी बोथ आर कन्सल्टंट्स ओव्हर देअर. माझं क्षेत्र थोडंसं बँकिंगशी रिलेटेड आहे आणि ह्यांचं क्षेत्र थोडंसं डिझायनिंगशी रिलेटेड आहे. ओके. मी जसं सांगितलं, मी इन्फोसिसमध्येच एक्सपिरियन्स डिझायनिंग वरती काम करते फिनिकलच्या. आणि ओके, पासआउट झाल्यापासून मी इन्फोसिसमध्येच आहे. अच्छा. अरे छान छान. त्या एक्सपिरियन्स डिझाईनवरनं मी तुमच्याकडेच पहिला प्रश्न विचारतो. उल्हास सरांसोबत तुम्ही संपर्कात कसे आलात आणि हाऊ वॉज द एक्सपिरियन्स? ठीक आहे. ऍक्च्युली संपर्क म्हणजे त्यांच्या थ्रू आला, कारण आय थिंक आता जे अगोदरचा इंटरव्ह्यू झाला ते फ्रेंड्स आहेत आणि दॅट इज हाऊ वी गॉट टू नो उल्हास सर. आणि ऍक्च्युअली जस्ट टू कट हर, मी आणि माझा मित्र अमय, we both are pursuing our MBA from IIM Ahmedabad currently. So we are batchmates. And when we were talking about investment avenues, the first thing that we came to know was about Ullas sir. Achha. And that is how we came to know about Ullas sir and the work that he is doing, because my friend has always been investing with him. So we found ki this is such a scenario where trust is very important. So if my friend knows you well, then I also know you well, kind of. Correct. So that is how it all started. So I can say it was a very good experience. Good. A well designed experience. That is how we got to know. But after that it was like, okay, one Saturday morning. Sunday morning. So I think आदल्या दिवशी ठरलं की किती वाजता पोहोचायचं, असं आम्ही गेलो आणि थांबलो होतो की बिकॉज इट वॉज ऑल न्यू टू अस, इन्व्हेस्टमेंट वगैरे काय असेल ते. आणि आम्ही थांबलो होतो, अरे काय बोलतील, काय सांगतील. आणि वी वर नॉट एक्सपेक्टिंग. त्यांनी आम्हाला एक एक्सेल शीट दिलं होतं भरायला अगोदर की तुम्ही ते भरा आणि तुम्ही म्हणजे ते पाठवा आम्हाला, वी प्रिपेअर आणि मग आपण डिस्कस करू. करेक्ट. आम्ही गेलो आणि इट वॉज डे ऑफ फॉर देम, आय थिंक. इट वॉज संडे. आणि त्यांचा काहीतरी प्रोग्राम होता, बट ही वॉज स्टील देअर, कारण आम्हाला वीकेंड शिवाय वेळ नसतो. बरोबर, ऍब्सोल्युटली. आणि मग मला वाटतं 2.5 hours. Yes, he had given us time at 8 a.m. and he was there at 7:55 sharp in the morning. And we had just reached, he also reached, and exactly at 8 a.m. our pre-decided time, the meeting started. That's a very good experience. The first experience itself, that is what she was highlighting. आणि फ्रॉम देअर मग त्याच्यानंतर प्रत्येक हे की तुम्ही त्यांनी जे प्लॅनिंग सांगितलं त्याच्यानंतर तुम्ही कसं करू शकता, तुम्ही किती करू शकता, तुम्ही किती करा. आणि काही हे नाही की तुम्ही कराच असं टाईप्स, तुम्ही हे करा तुमच्यासाठी चांगलंच आहे असं. आणि मी सॉ की हा ठीक आहे होते असं. दॅट इज होतं कॉन्फिडन्स. म्हणजे एक्सपिरियन्स तसं हे म्हणजे एक्सपिरियन्सच्या टर्म मध्ये म्हणायचं झालं तर पूर्ण जर्नी जी होती आतापर्यंतची ती वेल म्हणजे डिझाईन नाही म्हणू शकत, कारण ते असं हे नव्हतं, काय म्हणतात त्याला, प्री प्लॅन नव्हतं. पण जे काही असेल मे बी बिकॉज ही इज दॅट काइंड ऑफ पर्सन की ते तसं करतात असंही असेल त्याच्यामुळे की इट वॉज रिली गुड एक्सपिरियन्स. सो आय मीन इट्स अ काय म्हणतो त्याला आपण, खूप छान एक उत्तर मला मिळालं तुमच्या दोघांकडनं. वन थिंग दॅट आय वॉन्ट टू नो इज दॅट तुम्ही बँकिंगच्या क्षेत्रात आहात, मॅडम एक्सपिरियन्स डिझायनिंगच्या क्षेत्रात आहात. इथे ना आपण काय होतं, आपण खूप लोकांकडनं सल्ले ऐकत असतो आणि बिकॉज ॲज यू सेड यू वर विथ युअर फ्रेंड अँड नॅचरली वी tend to discuss investments with them because money grows money. That's a simple funda. So but it's very ad hoc. Correct. So what is the difference म्हणजे सरांसोबत भेटल्यानंतर आणि म्हणजे सरांच्या आधीचा तुमचा इन्व्हेस्टमेंट एक्सपिरियन्स आणि सरांच्या नंतरचा म्हणजे सरांना भेटल्यानंतरचा इन्व्हेस्टमेंट एक्सपिरियन्स, हाऊ डू यू डिफाईन दॅट सर? Okay, so I will look at this from a different angle. Okay, so whatever you said, when we talk about wealth creation, okay, that is what is the first thing in our mind. Wealth creation for ourselves and wealth creation for our kids. Correct? Because we want to pass on the heritage and the legacy to them. Absolutely. So till now, whatever investment avenues that we looked into or whatever investments we did as per our friend circle at that particular time, never taught us about wealth creation. We never taught ki our life
can be defined into certain goals in terms of financial goals, and not only those goals, it will give you wealth creation, plus it will give you financial independence. So this concept was unheard of. We must have read it in some books somewhere, okay, or on LinkedIn somewhere, or on some YouTube. There are so many influencers nowadays. Correct. So we just come across them, but we never look at it seriously and trustworthily. But when I spoke to my friend, and when I went and had that meeting with Ulhas sir, actually that meeting started at 8, and at 9:30 he had to go for some other predefined work. But the conversation got extended till 11. And even after that, we were having coffee at a coffee shop. The conversation still continued over there. So my primary takeaway from that first day of meeting was that yes, I can also create wealth, and rather we can become financially independent, and whatever goals or whatever dreams we had for our children, for our family, for our parents, we can definitely fulfill them. So that confidence with which we went back home, that was the biggest takeaway. Ma'am, how do you define your experience? In the sense, you are I can see that you are also very well involved in this entire process. What are your takeaways? Because generally, I mean, I know I'm generalizing, and it's actually a very sad part, but women are not so much of a part in a bigger financial planning. They are always tend to be seen as a financial planner of a home unit, but not as a bigger picture. Right now, I can see that you're part of a bigger picture. One, I want to know how empowering that is, and two, how was your experience out of it? Okay. No, actually the first part that you said is actually right, because we are not that much into financial planning of जसं माझे हे त्याला शेअर्स आहेत कंपनीने दिलेले. आय नेव्हर डू ट्रेडिंग. म्हणजे मला दिलेले आहेत ते तसेच आहेत. ठीक आहे. मी ट्राय केलं. आय डोंट हॅव टाइम. म्हणजे फोन आला केलं, बट इट डिडंट वर्क. मी बंद केलं ते. ऍक्च्युली दॅट टीम इज फॉलोइंग अप विथ मी फॉर 2 years आय गेस. फक्त त्यांना काहीतरी डॉक्युमेंटेशन करायचं त्याच्यासाठी, बट आय एम नॉट गेटिंग टाईम की ते करायचं. पण इकडे मला जास्त हे नाही करावं लागत. म्हणजे ते करून घेतात राहतात. ते तुम्हाला जमत नाहीये ना, ते हेल्प यू आउट. की असं नाही, मग तुम्ही इथपर्यंत या, देन वी विल कम टू यू. म्हणजे तो जो गॅप आहे ना, की तुम्ही 100% स्वतः नाही करू शकत, तर दे विल रीच यू. आणि मग तुम्हाला जी मदत, तुम्हाला जिथे अडचण येते, दे विल सजेस्ट. म्हणजे समहाऊ दे विल ब्रिज द गॅप, आणि मग तुम्ही ते फायनल होऊन जातं. मग असं म्हणजे ते एक झालं. आणि दुसरं म्हणजे अवेअरनेस जे होता, त्याच्यानंतर मला वाटतं आपण 2 सेशन अटेंड केले आम्ही त्यांचे जे होते. तर ते सेशनही खूप इन्फॉर्मेटिव्ह होते. आणि त्याच्यातून बँकिंगमध्ये टर्म्स जे ऐकत गेलो ऍक्च्युली. कधी त्याच्यामध्ये अपार्ट फ्रॉम सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट आणि जे फिक्स्ड डिपॉझिट, बरोबर, किंवा जास्तीत जास्त मला वाटतं फ्लेक्सी डिपॉझिट काहीतरी अजून एक आहे ना, ते तिथपर्यंत पण म्युच्युअल फंड, SIP, बॉन्ड्स ऐकलेले आहेत, सगळे टर्म्स ऐकलेले आहेत, पण कधी त्याच्याशी असं हे नव्हतं केलं की कसं हे करायचं. ते त्या सेशन मधूनही, आणि सरांनी सांगितलं की हा SIP मधून होतं, म्हणजे ठीक आहे. आणि आता ते बघतो की मी मेसेज येतो की हाय तुमचं होते, असं तसं होतंय, इकडे चाललेत पैसे, तिकडे चाललेत. अजूनही तेवढं लक्ष जात नाही त्याच्यामध्ये, पण कळतं अरे इन ट्रान्झॅक्शन काहीतरी, आउट ट्रान्झॅक्शन काहीतरी होतंय. इन्व्हॉल्ड आहात. पोर्टफोलिओ मध्ये एक इन्व्हॉल्वमेंट आहे, पर्सनल इन्व्हॉल्वमेंट आहे, राईट. ती खूप महत्वाची असते. आणि तुम्ही म्हणलात तसं की तुम्ही 2 पावलं पुढे आलात, सर 4 पावलं पुढे. एक्झॅक्टली. दॅट इज समथिंग, आय थिंक दॅट इज अ व्हेरी युनिक अप्रोच. जनरली खूप प्रोफेशनल, आपण प्रोफेशनल या शब्दाच्या मागे जेव्हा पळतो, तेव्हा असं होतं की त्याच्यामध्ये ना रिलेशन्स बिकम व्हेरी मोनोटोनस. राईट. आय थिंक हिअर दॅट इज नॉट द केस. नो, इट इज नॉट एट ऑल. सो नेक्स्ट गोष्ट, म्हणजे नेक्स्ट प्रश्न माझा असाच आहे त्याच धर्तीवरती, की वेन एव्हर वी प्लॅन समथिंग, नॉट ऑल प्लॅन्स कम टू फ्रुगेशन. आपण खूप प्लॅन करतो की मला इकडे फिरायला जायचं, तिकडे फिरायला, आणि अगदी कुठे ना कुठे माशी शिंकते, काही ना काही प्रकार होतात. इन्व्हेस्टमेंट्स बद्दल पण तसं तुमचं झालं असणार आहे, किंवा आत्ताही थोडंफार होत असणार आहे की अरे यार मला या महिन्याला SIP नाही करायची आहे, किंवा अरे कुठून काहीतरी जमा करायची आहे का, किंवा X अमाऊंट टाकायची आहे वगैरे. देर आर सो मेनी ऍस्पेक्ट, देर आर सो मेनी व्हेरिएबल्स in our lives every day. Right. How does Ulhas sir help you be on track? So Ulhas sir's one thing that I like very much is that he will in the first day itself explain it to you in so much of detail. म्हणजे आपण लहान मुलांना जसं शिकवतो
तो लहान बाळ आपल्याकडे येतं, आपण त्याला शिकवतो, तो एम्पॉवर होतो आणि तो जातो, मग तो त्याचं पावलं चालू शकतो. करेक्ट. तर अगदी त्याच पद्धतीने सुरुवातीचे जे 2-3 सेशन्स आम्ही त्यांच्याबरोबर केले, तर त्यांनी आम्हाला 2च गोष्टी सांगितल्या. फर्स्ट थिंग इज तुम्हाला डिसिप्लिन ठेवायची आणि सेकंड थिंग तुम्हाला पेशन्स ठेवायचे. आणि मी जे सांगितलं तेवढं फक्त लक्षात ठेवा. करेक्ट. The best part of Ullas sir is he will never come and insist you or keep eating your head कि यार ये बाकी है वो बाकी है. No, he will tell you it once and whatever WhatsApp groups he makes, he will keep sending you the messages and they are so easy to follow. Rather, why we generally tend to postpone things because we feel it is complicated. But with Ullas sir, he will simplify it to such a level, rather such a level that even a person who has not even heard about an SIP or a mutual fund or any investment, he can come to them and he can start his investment. That is super nice to hear actually. Yes. Sir, तुमची जी फायनान्शियल जर्नी तुम्ही उल्हास सरांसोबत स्टार्ट केली, what was the objective there? On the contrary, I would say that we never had an objective. Okay. And that is what was going wrong in life. So what happens, we have two kinds of incomes. One is an active income which you are earning as a salary, and second is a passive income which is a secondary source of income or your investments which have to grow even when you are sleeping. Correct. So I always had this doubt in mind, what about our passive income? Active income to बढ़ रहा है, year by year we'll get promotions, or even if we switch jobs we can get a hike and anything. I mean, we can do it. To earn a living, everybody does it. But what about the balances that are there in the account? Instead of putting it into traditional avenues, what are the other avenues with which we can grow? And their first thing that we found out was that we have 2 daughters. Okay, and everybody knows that education cost is rising faster than inflation. Absolutely. Right? That is the biggest worry for every parent nowadays. Yes. How would we educate our kids in the best possible manner, in the best possible institutions? Correct. So nowadays you see, even for attempting a JEE exam or a NEET exam, you have to pay 4 lakhs for a coaching over a period of average. 2 years. I am saying an very average fee. Absolutely. Yes, the basic I am saying. Agdi. So if today it is 4 lakhs, we just one day thought our elder daughter is 9 years old. Let us say 10 years down the line she has to pursue medical or engineering or law or MBA or whatever she wants. What is our condition today that we can fulfill her fees or whatever academic institution demands at 10 years down the line? So we didn't have a plan. We never had a plan. And that sometimes gave us sleepless nights. How are we going to manage? Every parent has that. Absolutely. Right? That fear of our kids not getting the best education. That is the biggest concern every parent has. म्हणजे एखाद्या वेळेला आपण भाड्याच्या घरात राहू. करेक्ट. बरोबर. बट आपल्या मुलांचं शिक्षण अतिशय चांगल्या पद्धतीने आपण केलं पाहिजे. करेक्ट. बिकॉज दॅट इज अवर, ॲज अ मिडल क्लास फॅमिली, that is our only way to social mobility. Definitely. And so when we saw the fees currently, engineering colleges are charging 5 lakhs per year. So 4-year engineering costs you 20 lakhs. A 2-year MBA costs you 40 lakhs nowadays. Definitely. See, 10 years down the line, it will be at least twice the cost. Absolutely. So from today itself, if we start planning, so that 10 years down the line, we won't have to stretch ourselves, and the care, the fees, payment of the fees will be automatically taken care of. So this is the fear that a parent has, with which we actually came to Ullas. की सर आम्हाला ह्याच्यातनं तुम्ही मार्ग दाखवा. आणि तो मिळाला असं वाटतं. तो मार्ग मिळाला. म्हणजे मी असं कधी मुला मुलींमध्ये भेद नाही करत, बट एक मुलीचा बाप म्हणून मला रात्री झोप नाही यायची, कारण मला माझ्या मुलींना त्यांच्या पायावर स्वतः उभं करायचं, अभिमानाने उभं करायचं. नक्कीच. मग त्यासाठी जर माझी फायनान्शियल पोझिशन जर डळमळीत असेल, उद्या मुलांमध्ये केपेबिलिटी आहे, but we are not able to monetarily back it, then we should not be the reason for failure of our kids' career. बरोबर. So that is where we got empowered from Ullas sir, and from that day we are sleeping peacefully at night. Right, that is so nice to hear. Yeah. आणि सर आता याच्यातला एक माझे अगदी शेवटचे 1-2 प्रश्न आहेत याच्यात, की आता तुम्ही इन्फॉर्म्ड आहात आणि एज्युकेटेड आहात आणि फायनान्शियल लिटरसीच्या माध्यमाने म्हणतोय मी, तर याचा तुम्हाला आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना कसा फायदा होतो, हा माझा पहिला प्रश्न. आणि दुसरा, की तुम्ही आता कसं लोकांना प्रेरित करण्याचा, म्हणजे हाऊ डू यू हेल्प देम करेक्ट इन गेटिंग टू अ लेवल विच यू आर. करेक्ट.
सो त्याच्यामध्ये मी ह्याला 2 पद्धतीने उत्तर देईन. फर्स्ट म्हणजे की द मोमेंट वी गेट एम्पॉवर्ड इन टर्म्स ऑफ नॉलेज, ही आपली जबाबदारी आहे रादर, की आपण आपल्या आजूबाजूच्यांना, आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ही गोष्ट सांगावी, नातेवाईकांनाही सांगावी आणि त्यांना सुद्धा ह्या ट्रॅकमध्ये आणावं. करेक्ट. तर इवन म्हणजे आमच्या आजूबाजूला जे काही स्टुडंट्स आहेत, जे आता जस्ट कुठं तर जॉब करायला सुरू करतात किंवा जस्ट सुरू आहे त्यांची लाईफची पहिली पायरी घेतात, मी म्हणलं की आम्ही तर ह्या एजला इन्व्हेस्टिंग स्टार्ट केलं. वाय डोंट यू पीपल स्टार्टेड राईट नाव वेन युअर 23-24 इयर्स ओल्ड. करेक्ट है ना. अमेझॉन वरनं काहीतरी ऑर्डर करायचं, उगाच सेल लागला आणि तिथं 5,000 रुपये दर महिन्याला घालवायचे. करेक्ट. तर वी टोल्ड देम की अ स्मॉल फ्रिल इन्व्हेस्टमेंट टू स्टार्ट. देर इज नो स्मॉल और बिग अमाऊंट ओव्हर हिअर. ऍब्सोल्युटली. इट इज अगेन ॲज अ सेड की डिसिप्लिन मध्ये तुम्ही यायला पाहिजे. त्या एका लॉंग टर्म थॉट प्रोसेस, त्या मेंटॅलिटीमध्ये तुम्ही यायला पाहिजे. मग पीपल आस्क की सर आजकल तो यूट्यूब पे बहुत लोग है, ऐप तो कितने भी आप डाउनलोड कर लो, वो सारे तो इन्वेस्टमेंट करवा के देते हैं आपका, तो फिर आप उल्लास सर के पास ही क्यों भेज रहे हो हमको? करेक्ट. दिस इज द ऑब्वियस क्वेश्चन. देन आई ऑलवेज टेल देम 4 जून को क्या हुआ था? 4 जून को देयर वाज अ मैसिव ड्रॉप in the market. I think because of we never results. knew what the Lok Correct. Sabha results will come. So there was a big drop in the market. And I was also monitoring 3,000 point, 4,000 point, 5,000 point, 6,000 point तक गिर गया. अब क्या? We have to enter or not enter? I didn't know. And at I'll tell you 12:22 in the afternoon, I got a ping on WhatsApp from Ullas sir. If you are interested, it is a good day to enter the market. This was at 12:20. I was in a meeting. I couldn't respond to him. My meeting got over at 1 p.m. that day. I came out of the meeting room and I called him. की सर काय करायचं? ते म्हणले हे बघा असं असं आहे. There is a good opportunity. We should always take a good leap when the market is down. So would you like to invest? I never even questioned him. I said yes sir, मुझको ये करना है. This is 1 p.m. At 1:20 p.m. he asked me the amount, XYZ amount. Okay sir, I want to do XYZ amount. At 1:20 p.m. I told him this कि इतना इतना amount है, ये मुझे करना है. At 1:40 p.m. I got the buzz on my app that the allocation is done, kindly proceed with the payment. At 1:55 p.m., 5 minutes before the closure for the day, for entering the market, I got all the confirmations also. Then I go back and I tell my friends, where would you ever get this kind of service? Correct. You will get thousands of apps, you will get thousands of influencers, there will be hundreds of people to give you free advice. Correct. But which team is there to actually stay behind your back, watch the moves in the market for you, and take you into the market at the right moment, at the right position? Correct. So that decision from 1:20 p.m. to 1:55 p.m. I don't think any stock advisors or any investment advisors would ever be able to achieve that. It is only because of the commitment that Ullas sir has and his team has. Absolutely. This was able to be accomplished. ऍक्च्युली तुम्ही माझ्या शेवटच्या प्रश्नाला फुस करून टाकलं. माझा हाच प्रश्न होता की मार्केटची अनसर्टनिटी तुम्ही कशी नॅव्हिगेट करता, त्याला तुम्ही तिथल्या तिथेच आन्सर देऊन टाकलं. Because that is the biggest challenge in any investment or any portfolio which you are getting into. How to manage the uncertainty, we don't know. Correct. We need a elderly person to tell us. बरोबर. Right? And so today we find Ullas sir like our elder brother, who is there to take us out of this and take us out of this safely. Whatever ups and downs come, even today I asked him, ki sir, there is some volatility. Then he said, Sagar, do you know how the ECG graph works? It is always up or it is up down, up down, up down, or is it flat? Flat है तो मर गया. So it has to be up and down. Correct. That means it is living and it is thriving and it is growing. Correct. Definitely. थँक यू सो मच सर. थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग युअर टाइम. आणि खूप छान तुम्ही उत्तरं दिलीत. छान कट्टा चेक तयार झाला आणि छान वाटलं. थँक्यू.